लाईक इट मोबाईल. हाय गाईज, वेलकम टू द न्यू ब्लॉग. मी गायत्री. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आज दिवसाची ब्लॉगची सुरुवात जरा लेट करते, संध्याकाळची करते. नवरात्रीचा 10वा दिवस आहे आणि संध्याकाळी आता मी आता उपवास सोडणार आहे. तर उपवासाचा स्वयंपाक काय करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता जस्ट छोले चढवले कुकरमध्ये, दाखवते तुम्हाला कोणते वाले. हे बघा, हे वाले छोले मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि ते आता कुकरला लावलेत. त्याच्यानंतर डाळ घेतली हरभऱ्याची, लसूण, तेजपत्ता, धने, कांदा कापून घेतला एक मीडियम साईजचा, खोबरं घेतलं आहे. टोमॅटो टाकणार नाही मी, बिकॉज मला याच्यात टोमॅटो नको आहे. टोमॅटो टाकू शकता. आणि सकाळी स्पृहाला जेवायला केली होती भरलं वांगं, त्यातलं एक वांगं उरलं आहे. तर बघू, खाल्लं तर खाल्लं, नाही तर राहू देव. आणि ह्या कुकरमध्ये टाकली आहे, चणे टाकले शिजायला. एक शिट्टी झाली आहे. अजून एखादी करून घेते आणि मग बंद करते. मी ना जरा बाहेर गेली होती ना, ते येता येता मला दिसल्या रांगोळ्या. माझ्या रांगोळ्या संपल्या होत्या खरंच. तर व्हाईट रांगोळी तर अजिबातच राहिली नव्हती मला. तर 2 किलो व्हाईट रांगोळी आणली मी. त्याच्यानंतर हे छोटे छोटे कलर आणि गाय वासरूची, आणि बघा आपला हत्ती. त्याच्यानंतर हे गाय वासरूचं ते काढण्यासाठी आणलं आहे. त्याच्यानंतर हा कोन. माझ्याकडे कोण होता बरं का आधी, बट माझ्या पिऊने ना खेळता खेळता तो कुठेतरी हरून टाकला आहे, त्याच्यामुळे मला घ्यावा लागला दुसरा. ही रांगोळी सांडली, तिचेच कारनामे आहेत. भाजी टाकल्या गेली आता. ही बघा, चणे आणि एक बटाटा मॅश करून टाकलाय मी त्याच्यात उकडलेला. चण्यांसोबतच उकडायला टाकलेला होता मी तो बटाटा, तो आता मॅश करून टाकला. आता भाजी ऑलमोस्ट झाली आहे. मी ॲक्च्युली मार्केटला गेली नाही तर माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे, नहीं तो अजून छान वाटलं असतं. एनीवेज, खाना ही तो मुझे ही है. ओके, मेरी तो कोई कंप्लेंट नहीं होती मेरे बारे में. आणि आता इथे ना पीठ मळून घेणार आहे. पुऱ्या करायच्या ॲक्च्युली. तर पीठ मळून घेते आणि मग भेटते. हे बघा, आता कढईमध्ये तेल ठेवलंय पुऱ्या तळण्यासाठी. पुरी लाटून रेडी आहे. आता मी तळते तिला. हे पाय पुऱ्या झाल्या. हे पाय पुऱ्या झाल्या. पुरी झाली माझी. ओके. हे घे. मम्मा, आज मी कार्तिकची बोलला पण नाही. बघा, ते छान लाल झाली. आणि हे बघा, याच्यामध्ये कशी तरी उतरली आजूबाजूला. ऍक्च्युली मी तिखट कमी टाकलंय ना, स्पृहा खाते म्हणून, त्याच्यामुळे तरी एवढी नाही दिसत, बट आहे, आली बऱ्यापैकी. आता पुरी काढून घेते मी. हे बघा, सुंदर अशी. आता त्याच्यानंतर टाकते दुसरी वाली पुरी. पुरी फुगली का मला लय भारी वाटतं. वेगळाच आनंद असतो माझा, वेगळ्याच लेवलला, हाय लेवलला. येस, आता ही डन आहे आणि देवीला नैवेद्य ठेवून देते. इथं आमच्या शेजारी कन्या भोजन होतं, त्याच्यामुळे तिथे स्पृहाला बोलवलेलं होतं ना. बघा कशी नाचते स्पृहा आमची. अशा भरपूर मुली जमलेल्या होत्या आणि नाचत होत्या सगळ्या बिफोर कन्या भोजन. छान एन्जॉय केलं मुलींनी.